नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज. आजची आपली रेसिपी पण वैदर्भीयच रेसिपी आहे. गोड रेसिपी आजची रेसिपी आहे सांज्याची पोळी. त्याला तिकडे वैदर्भी भाषेत सांजोरी म्हणतात. पुरणाच्या पोळीऐवजी या सांजोरीला जास्त प्रिफरन्स दिला जातो, कारण ही खूप खमंग लागते खायला, लवकर होते पुरणापेक्षा आणि यात वाटणाचा त्रास नसतो. त्यामुळे काय बायका सांजोरी प्रिफर करतात. मुलीला पाहायला लोक आले किंवा लग्न ठरल्यानंतर घरी जेवायला बोलवलं तर सांजोरीचा हा प्रकार तिथे होतो. चला आपण सगळं साहित्य पाहूया आणि सांजोरी पण बघूया. सांजोरी करण्यासाठी अर्थातच आपल्याला हा रवा लागेल आणि आपण हे सगळं मोजून मोजून घेणार आहोत. तर मी कढईमध्ये हे टाकलेलं आहे तूप. हे साजूक तूप आहे कढईत टाकलेला. आणि आपण 1 वाटी रवा घेणार आहोत. 1 वाटी रव्यासाठी 2 ते 2.5 वाटी पाणी, आपण गरम पाणी यात घालणार आहोत. 1 वाटी रव्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी ओला नारळ घेतला आहे. मी ते सगळं साहित्य तुम्हाला दाखवते. आधी हे थोडंसं तूप तापू देत आणि तूप तापलं की आपण सिम गॅसवरती हे करणार आहोत. तर बघा हे साहित्य आता मी घेतलेलं आहे. हा गूळ आहे माझा, पण हा ऑर्गॅनिक गूळ आहे त्यामुळे काळा गूळ दिसतो. ओला नारळ आहे. मी 1 वाटी साखर घेतली, म्हणजे 1 कप गूळ आणि अर्धी वाटी साखर मी घालणार आहे. हे माझ्याकडे खसखस मी घेतलेली आहे आणि ही वेलची पावडर घेतली. तर आता आपली रेसिपी आपण सुरू करूया, कारण आपल्याला सांजा जो आहे ना तो खूप छान झाला तर खूप छान ही पोळी होते. आणि त्याच्यासाठी पोळीसाठी मी हे कणिक भिजवून घेतली. ही कणिक खूप मऊ भिजवली आहे. पाहिजे तर तुम्ही नुसतं गव्हाची कणिक करू शकता, पण मी 2 कप गव्हाची कणिक आणि 1 कप मैदा यात घालून मी ही कणिक भिजवलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया. पहिले आपण सांजा करून घेऊ. कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलं होतं. आता हा रवा पूर्ण छान खमंग लालसर भाजून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. रवा मी चांगला लालसर भाजून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया. पाणी टाकताना साईडनी टाका, एकदम मधून पाणी टाकू नका, नाहीतर हातावर सारं ते एकदम उफाळून येतं. आता कसं होईल, आता हे जळणार नाही आणि आपल्या रव्याचा छान तांबूस रंग आलेला आहे. आता यात आपण हे पाणी पूर्ण टाकणार आहोत. मी जवळपास 2.5 कप पाणी मी घेतलं होतं. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी हा गूळ टाकून घेऊ, कारण हा गूळ आपल्याला यामध्ये विरघळवायचा आहे. आपण पाणी टाकल्यामुळे गुळाला छान पाक सुटतो आणि मग हा छान असं पूर्णासारखं हे छान होतं. एक खडा आहे तेवढा जरा विरघळवून घेते. तुमचा गूळ ऑर्गॅनिक नसेल ना तर तो सांजा पिवळटसर दिसतो. माझा हा ऑर्गॅनिक असल्यामुळे हा सांजा जरा काळपट असा दिसतोय. आता मी साखर घेतली आहे. साखर मी पूर्ण घालणार नाही आहे. थोडी साखर याच्यासाठी घालायची की ती जरा पोळी जरा क्रिस्प होते. आणि आपण मुख्य म्हणजे जी मैदा आणि गव्हाचं पीठ आपण घेतो तर त्यात काही आपण साखर नाही घालत. त्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे. आणि जेव्हा मी मैदा घेतला होता 1 कप आणि 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं
तर त्यासाठी मी 3 चमचे तेलाचं मोहन त्या कणकीत मी टाकलेलं आहे. आपला आता शिरा छान झालेला आहे तयार. आता मी एक काम करते, फक्त ही जी आहे, हा जो थोडा खडा आहे हा आपण थोडा विरघळवून घेऊया आणि यामध्ये आता आपण ओला नारळ टाकणार आहोत. कारण काय होतं, नारळ किंवा दाण्याचं कूट टाकलं ना तर ते घट्ट येतं. म्हणजे हा शिजल्यानंतर मग थंड झाला की पुरण कसं नरम येतं तसं. त्यानंतर मी थोडंसं याच्यावर आपलं फोडणीचं पॅन ठेवणार आहे आणि ते पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी ही खसखस भाजून घेणार आहे. खसखस भाजायला मी विसरले होते आणि मग भाजलेली खसखस आपण यात टाकणार आहोत. तर आता हे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, खसखस भाजून दाखवते. आता हा सांजा छान थंड करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, ही खसखस मी भाजून घेतली, बघा लालसर दिसत असेल. तर ही खसखस आता मी यात 2 चमचे खसखस घालणार आहे आणि खसखस घातली आहे. आता मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते. आता हे जे आहे हे छान एकत्र करून घ्यायचं. याला खूप छान अशी चव येते. अजून गरम आहे खाली. आणि आपण खोबरं टाकल्यामुळे बघा त्याचं असं छान घट्ट पुरणासारखं झालं आहे. आता गॅस लावते आणि गॅसवर ही पोळी, पुरणाच्या पोळीसारखीच ही पोळी मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी ती पोळी. एक सांजेची पोळी मी तव्यावर टाकलेली आहे आणि आपण जशी पुरणाची पोळी करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे. आपण 2 सांजेच्या पोळ्या करणार आहोत. मात्र या सांजेच्या पोळीला लावायसाठी मी हे वनस्पती तूपच गरम करून घेतलेलं आहे. कारण सांजेची पोळी जर उरली ना तर ती खराब होत नाही. आणि बरेचदा काय होतं, साजूक तुपावर भाजलेल्या पोळीला नंतर मग थोडा वास येतो. त्यामुळे ही टिकण्यासाठी पण ही पोळी चांगली असते. आता तुम्ही बघा हे सारण किती सुंदर झालं आहे रव्याचं. हे असं यात भरलं. सारण भरपूर भरायचं. सांजेची पोळी सुरुवातीला गरम तव्यावर टाकतात आणि नंतर थोडीशी सिम तव्यावरती ती शेकून घ्यायची एका बाजूने. आणि ही पातळ नसते, जाडसरच पोळी असते. खायला आणि दिसायला दोन्ही बाबतीत ही पोळी खूप छान लागते. ही दुसरी पोळी मी एक लाटून दाखवते तुम्हाला. आपली सांजेची पोळी तयार झालेली आहे. सांजा पण खूप छान होतो. वेलचीचा वास, त्यातली ती भाजलेली खसखस ती पण दाताखाली येते आणि खूपच वेगळा प्रकार आहे आणि डायबिटीसवाल्यांना चालणारा हा प्रकार आहे. गुळाचं पुरण तर आपण करतोच, पण त्यात जास्त प्रोटीन असतं. आता यात आपण नुसताच रवा घेतला आहे. रवा तर आपण म्हणजे जे लोक ग्लुटन फ्री अन्न खातात ते सुद्धा रव्याचा वापर करतात. तर आता आपली ही सांजेची पोळी तयार झालेली आहे आणि मी एका बाजूला ही छान झाली आहे तर त्याला आता आपण तूप लावून छान शेकून घेऊया.
थोडी या बाजूने खमंग शेकून घ्यायची. आता या बाजूने बघा तुम्ही, असं काही बाहेर येत नाही पुरणासारखं, थोडीशी लालसर पाहिजे ही पोळी. थोडा गॅस मोठा केला आहे मी. ही वरून अशी छान खुसखुशीत होते नंतर थंड झाले की. तर ही सांजेची पोळी मी काढून घेते आणि ही पोळी तव्यावर टाकते. आता आपण आपली रेसिपीला तर ही आपली सांजेची पोळी खूप छान दिसते, खूप मस्त तयार झालेली आहे. आणि पुरणाच्या पोळीऐवजी वाटण बिटणाचं काही भानगड नाही आहे. यामध्ये मात्र मी ओला नारळ टाकला आहे. विदर्भामध्ये सुका नारळ टाकला जातो, नारळाचा भुरका टाकला जातो. कारण काय आहे की ते पूर्ण सारण मग घट्ट येतं. तर खूप छान लागते ही पोळी आणि मुख्य म्हणजे ही 2-3 दिवस टिकते. तर आमच्या तिकडे मुलीला पाहायला वगैरे आल्यावर सासरच्यांना या पोळ्या बांधून देतात. म्हणजे ते जर प्रवासात जात असतील, म्हणजे जुन्या काळात, आता नवीन असं काहीच कोणी करत नाही. तर मग त्या टिकतात आणि या 2-3 दिवस टिकतात. म्हणजे 4-5 पोळ्या झाल्या तरी त्याचे काही टेन्शन नसतं आपल्याला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मनापासून ही रेसिपी शांतपणे पाहिली. तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स द्या. धन्यवाद.